नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव. धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेवाचे शुक्रवार दिनांक 16 मे रोजी पट्टणकोडोलीसह सीमा भागातील बारवाड, मांगूर, कारदगा व अन्य गावातून जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त धनगर समाज हा सर्व धर्मात आदर्श व वचनाला जागणारा समाज म्हणून प्रसिद्ध आहे. या समाजाचे लोक कोणतेही काम करायचे झाल्यास आपले आराध्य दैवत असलेल्या श्री बिरदेवाच्या चरणी लीन होऊन आपल्या कपाळाला भंडार लावून तो करत असतात. याच आराध्य दैवत असलेल्या श्री बिरदेवाची जन्मकथा अशी. नारदपूर नावाचे राज होते. तिथे ध्रुवाहित नावाचा राजा राज करीत होता. तो न्याय, नीतिवंत व प्रजाहित पाहणारा असा होता. राजा व प्रजा दोन्हीही समाधानी होते. राजाच्या आवडत्या उद्यानात पार्वती आपला कुंकवाचा करंडा तिथेच विसरली. तो आणण्यासाठी पार्वतीने शंकराला विनंती केली, पण भगवान शंकरानेही करंडा परत आणण्याचे टाळले. कालांतराने त्या वनाच्या ठिकाणी ध्रुवाहित राजाने शेती करण्याचा विचार केला. 14 शेतकऱ्यांना त्याने ते वन करण्यासाठी दिले. तेव्हा एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी एक सोन्याची पेटी सापडली. ती राजधन म्हणून त्याने राजाच्या हवाली केली. तेव्हा ती सुमुहूर्तावर उघडून पाहिले असता त्यामध्ये एक कन्यारत्न दिसले. राजाला मूलबाळ नसल्याने त्याने त्या मुलीची जोपासना केली. तिचे नाव गंगा सुरवंता असे ठेवले. पुढे राजा तपोवनात निघून गेला. गंगा सुरवंती उपवर झाल्यावर बंधू नारायणाने तिचा लग्नाचा विचार मांडल्यावर तिने साफ नकार दिला. तिला भविष्याबद्दल भीती घालण्यात आली, पण तिला वैरागीशील जीने जगायचे होते. तिने निर्जन अशा ठिकाणी जाऊन शिवाचे ध्यान करायचे ठरवले. बंधू नारायणाने संमती दिली. तिथे एका वाड्यात ती राहू लागली. नेहमी शिवस्मरण, ध्यान, तप करू लागली. ध्यानस्थ गंगा सुरवंतीस शिवपार्वतीने प्रकट होऊन दर्शन दिले. तेव्हा सुरवंतीने साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्री शंकराच्या मुखाद्वारे, उठ पुत्रवती, तुला काय हवे असे म्हणताच ती म्हणाली, तुम्ही जो वर दिला आहात त्याचाच प्रत्यय व्हावा. ना होता पुरुष ना स्पर्श, पुत्र द्यावा मज निर्दोष, मानशी न यावे क्लेमिश, कदाकाळी कोणाच्या मला विवाहाची इच्छा नाही. संपूर्ण विश्वाची घडामोड करणाऱ्या तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेव्हा थोडा वेळ विचार करून प्रातःकाळी सूर्यबिंबाला ओवाळणी कर असा आशीर्वाद शंकराने दिला. सूर्यदेवास ओवाळताना एक तेजबिंदू गंगा सुरवंतीच्या आरतीमध्ये पडला. तो तिने प्राशन केला व ती गर्भवती झाली. बहिणीचे वर्तमान जाणण्यासाठी सुरवंतीकडे धाडलेल्या दासीकडून सुरवती गर्भवती असल्याचे कळाल्यावर राजा नारायण संतप्त झाला आणि तिला जीवे मारण्यासाठी प्रयत्न करू लागला. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने सुरवंतीस विषमिश्रित अन्न खाऊ घातले. प्रसूतीवेळीसुद्धा राजाचे जन्मणाऱ्या अर्भकास मारण्याचे प्रयत्न असफल ठरले. त्यातच योग दिवस भरता वैशाख वद्य चतुर्थीला सूर्योदयाच्या वेळी शिवाचा अंश श्री बिरदेवाचा जन्म झाला. श्री बिरदेवसुद्धा भक्तिमार्गातच मोठा झाला. तो तपश्चर्या करीत असताना आग्रायणीच्या तीरावर मुरगुड गावी विठ्ठलाने बिरदेवास साक्षात दर्शन दिले. त्यावेळी बिरदेवाने तप विसर्जन करून अवतार कार्य करावयाचे यावरती विठ्ठल बिरदेवाच्यात चर्चा झाली. त्याने बिरदेवास भक्तिमार्ग, युद्धनीतीचे मार्गदर्शन केले. बिरदेवाने गजलिंग व रेडेश्वर या दैत्यांचा वध करून संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्रात विहार चालू असताना विठ्ठल बिरदेव पट्टणकोडोलीस आले व तेथेच स्थायिक झाले. आणि हेच विठ्ठल बिरदेव संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रात धनगर समाजाबरोबर इतर धर्माचे आराध्य दैवत म्हणून संबोधले जात असल्याने सर्वजण भक्तिभावाने या देवाच्या चरणी लीन होतात. या विठ्ठल बिरदेवांची नाना रूपे आहेत. काही ठिकाणी तो शस्त्रधारी आहे, तर काही ठिकाणी निशस्त्र स्वरूपात उभा आहे. कुठे खांद्यावर कांबळा घोंगडे, हातामध्ये काठी अशा कृष्णरूपात आहे. कुठे घोडगिरीसिद्ध, कुठे हेगडी बिराप्पा, तर कर्नाटकात मुर्शिद, करिसिद्ध, मुत्तलकोडी अशी नामभेदाने धारण करून या धर्तीवर अवतीर्ण झाला आहे. या देवाला दक्षिण भारताचा देव म्हणूनही संबोधले जाते. या विठ्ठल बिरदेवाचे केंद्रस्थान पट्टणकोडोली येथे असून प्रतिवर्षी पट्टणकोडोलीसह अनेक गावातून बिरदेव जयंती साजरी केली जाते. बारवाड, मांगूर, कारदगा आदी गावातून धनगर समाजाच्या वतीने विविध उपक्रमांनी बिरदेव जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्ताने आपण सर्वजण हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे, तसेच कमेंट करावे व बिरदेव देवाचा आशीर्वाद घ्यावा
अशी नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. रंगराव बन्ने, बारवाड.